श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे गेल्या महिनाभरातील घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहात पुणे महानगरपालिकेचा 2026-27 वर्षासाठीचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत सादर. विश्वसंवाद केंद्राच्या वतीनं महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला माध्यमकर्मींसाठी कर्तृत्ववान ती या कार्यक्रमाचं आयोजन. एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया पुणे शाखेतर्फे आयोजित सायन्स ऑफ फ्लाईट प्रदर्शनाला विद्यार्थ्यांसह पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. समतोल सपोर्ट ग्रुपच्या वतीनं 30 मार्च हा दिवस जागतिक बायपोलर दिन म्हणून साजरा. श्री रायरेश्वर ग्रामस्थ संस्था, रायरेश्वर बायोस्फिअर संस्था पुणे यांच्या वतीनं हिंदवी स्वराज्य शपथ दिन सोहळ्याचं आयोजन आणि भवताल फाउंडेशन आयोजित भवताल टॉक 9 मध्ये खाण्यावर बोलू काही या विषयावरील संवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद. पुणे महापालिकेचा 2026-27 वर्षासाठी सुमारे 15,669 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प नुकताच स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सर्वसाधारण सभेत सादर केला. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सादर केलेल्या 13,995 कोटींच्या प्रारूप अर्थसंकल्पात 1,674 कोटींची वाढ करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात निरोगी पुणे या संकल्पनेवर विशेष भर देत सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि सर्वसामान्यांना परवडणारी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. आरोग्य सेवांसाठी मोठी तरतूद करत विद्यमान सुविधा बळकट करण्यासोबत नव्या सेवा सुरू करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. नागरिकांना जलद, पारदर्शक आणि परिणामकारक सेवा देण्यासाठी डिजिटल गव्हर्नन्सला प्राधान्य देण्यात आलं आहे. महापालिकेत कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तक्रार व्यवस्थापन डॅशबोर्ड विकसित केला जाणार असून सर्व 15 प्रभाग कार्यालयांमध्ये प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त केले जातील. यामुळे तक्रारींचं त्वरित निवारण होऊन प्रशासन अधिक नागरिकाभिमुख होणार आहे. उद्याने शहराचा श्वास या संकल्पनेअंतर्गत शहरातील हरित क्षेत्रांचा विस्तार आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांना चालना देण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पाविषयी बोलताना स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले म्हणाले, पुणे शहरातल्या नागरिकांसाठी अद्ययावत सुविधा देणं या बजेटचं पहिलं धोरण आहे. आणि जनरल हॉस्पिटल कुठल्याही नागरिकाला प्रायव्हेट हॉस्पिटल न जाता महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार, अत्याधुनिक पद्धतीने चांगले डॉक्टर्स विथ मेंटेनन्स असं करायला ठरवलंय. 11 हॉस्पिटल पुढच्या दिवसामध्ये या शहरातल्या नागरिकांसाठी. आणि मला असं वाटतं की जे पुणेकर आयुष्यभर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर लाखो रुपयाचे बिल त्यांना द्यावं लागतं, ते न देता महापालिकेत मोफत करावं हा माझा पहिला उद्देश होता. आणि आरोग्यासाठी भरपूर तरतूद यावेळी केली. त्याच्यामध्ये शहरी गरीब योजनेला माननीय स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं मी त्याला नाव द्यायचं ठरवलंय आणि ते घोषित केलंय. तसं डायलिसिस सेंटर जे आहे आणि पेट स्कॅन माननीय घाटे साहेबांनी केलं, त्याला गिरीभाऊ बापटांचं नाव दिले, ते आता कार्यान्वित होईल. अशा प्रकारे आरोग्य विभागातल्या ज्या योजना मी मागाशी भाषणाद्वारे सांगितल्यात आणि ज्या ठिकाणी डॅशबोर्ड करणार आहेत की बाबा कुठले नागरिक या ठिकाणी आलेत, किती डॉक्टरांनी त्यांना तपासणी केली, काय त्यांना अडचण आहे, हे डॅशबोर्डचं दर महिने त्याचा आढावा घेणार आहे. तर अत्याधुनिक पद्धतीचं हॉस्पिटल, मॅटर्निटी हे पुणे महापालिकेचं सक्षम असं हॉस्पिटल असणार आहे आणि नागरिकांना चांगली सोय मिळेल हा पहिला माझा मुद्दा आहे. विश्व संवाद केंद्र पुणे यांच्या वतीनं या महिन्यात साजऱ्या झालेल्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला माध्यमकर्मींसाठी कर्तृत्ववान ती या विशेष चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ज्येष्ठ पत्रकार स्वाती राजे, कल्याणी सरदेसाई, ईशान्य भारतात म्हणजेच पूर्वांचलमध्ये कार्यरत सेवाव्रती अलका वैद्य आणि वीणा बेडेकर यांच्याशी संवाद साधण्यात आला. पत्रकारिता किंवा सामाजिक कार्याकडे केवळ पॅशन म्हणून नाही तर प्रोफेशन म्हणून पाहावं असं सांगितलं जातं. मात्र आमच्या वैयक्तिक अनुभवातून ही दोन्ही क्षेत्र व्यवसायाच्या पलीकडे जात तुमची जीवनदृष्टी विकसित करतात असा सूर विश्वसंवाद केंद्र आयोजित कर्तृत्ववान ती या कार्यक्रमात उमटला. या सत्रात बोलताना ज्येष्ठ पत्रकार स्वाती राजे म्हणाल्या, 1987 साली मी सकाळमध्ये लागले. त्यावेळेला 80च्या दशकामध्ये महिला पत्रकार जवळजवळ नव्हत्या, म्हणजे पुण्यामध्ये नव्हत्या, मुंबईत काही जणी असतील. आणि मी अतिशय हृदयंगम असं एक चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं करते की मी गेलेली आहे साहेबांच्या केबिनमध्ये आणि नंतर ते म्हणतात की तुम्हाला 2 वर्ष सुट्ट्या रजा मिळणार नाहीत. तर मला फार मोठा पेच पडला की अरेच्या पुढच्या महिन्यात तर माझं लग्न आहे. तर म्हणून मी सरांना विचारलं की सर पुढच्या महिन्यात माझं लग्न आहे तर मला सुट्टी मिळेल का.
तर त्यावर त्यावेळेला इमिजिएटली हो किंवा नाही असं उत्तर न देता तत्कालीन जे काही व्यवस्थापनाचे लोक तिथे हजर होते त्यांनी एकमेकांच्याकडे बघितलं आणि मला असं सांगण्यात आलं की तुमचे जे होणारे मिस्टर आहेत त्यांच्याशी आम्हाला बोलायचं आहे. माझा नवरा सिव्हिल इंजिनियर तो साईटवरती गेलेला होता. संध्याकाळी असा विचारा कुठून तरी मळून आलेला केबिन मध्ये शिरला. मला काही कळेना ह्याला काय विचारायचं आहे लोकांना. तर त्यांना विचारलं साहेबांनी की बघा ही आमच्या वृत्तपत्रातली आणि एकंदरीत मराठी पत्रकारितेतली पहिली पूर्ण वेळची महिला पत्रकार असेल. वृत्तपत्रामध्ये येण्याची वेळ निश्चित असते, जाण्याची वेळ निश्चित नसते. तर अशा वेळेला तुम्ही 6 महिन्यांनी जर म्हटलात की यांचं टाइम टेबल आम्हाला काही सूट होत नाहीये आणि जर तुम्ही त्यांना प्रतिबंध केलात पुढे काम करण्यासाठी तर आमचे त्यांच्यावर घेतलेले श्रम वाया जात. तर तुम्ही काय तो निर्णय आत्ता द्या. 25व्या वर्षी माझ्या नवऱ्याने त्यावेळेला एक अतिशय मोठी परिपक्वता दाखवली आणि तो म्हणाला की पत्रकारिता करायचा निर्णय हा तिचा आहे, तुम्ही हे मला का विचारताय, मला कळत नाहीये. आणि त्यातनंही तो म्हणाला तुम्हाला खात्री हवीच असेल तर माझ्या घरातली जी बाई आहे ती मला घराच्या बाहेरच राहिलेली पाहण्याची सवय आहे. माझ्या सासूबाई लेखिका शैलजा राजे, तर त्या सतत बाहेर असत. त्यामुळे तो म्हणाला तसा तिला घरात नाही कुठल्याही प्रकारांनी मिळाला तर सपोर्टच मिळेल. आणि अक्षरशः मी सकाळ सोडेपर्यंत म्हणजे 87 ते 2001 ह्या 14 वर्षाच्या काळामध्ये माझ्या इतक्या वेळांचं सगळं वेळापत्रक माझ्या घराने अंगवळणी पाडून सतत मला माझ्या पाठीशी घर उभं राहिलं. हा पहिला टप्पा बाई म्हणून मला सांगावं असं वाटतं तर ही गोष्ट आहे की घर एखाद्या बाईच्या पाठीशी उभं राहिल्यानंतर बाई कुठपर्यंत जाऊ शकते. विज्ञानाची ओढ, आकाशाच्या गूढतेची उत्सुकता मनात बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाषाण इथल्या एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया पुणे शाखेतर्फे शास्त्र वाहिनीच्या सहकार्यानं आयोजित सायन्स ऑफ फ्लाईट प्रदर्शनाला विद्यार्थ्यांसह पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात कागदी, लाकडी विमानाच्या प्रतिकृती, प्राचीन काळापासून आजच्या आधुनिक जेटपर्यंतच्या विमानांचा इतिहास, त्यामागील शास्त्र समजून घेत विद्यार्थ्यांनी विमानशास्त्राची रोमांचक आणि अद्भुत सफर अनुभवली. या प्रदर्शनाचं उद्घाटन पाषाण इथल्या एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया पुणे शाखेचे संचालक रमेश कुमार यांच्या हस्ते झालं. तर पुणे जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी निलेश धनापुने, शास्त्र वाहिनीचे संस्थापक आणि एरो मॉडेलर माधव खरे, AESIचे सचिव A. आनंदराज, सहसचिव डॉक्टर LK गीते आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना रमेश कुमार म्हणाले, लहान मुलं आहेत त्यांनी फक्त तयार विमान घेऊन खेळणं, त्यांना त्यातलं सायन्स वगैरे समजण्याची शक्यता नसते. पण विमान कसं खेळायचंय खेळता खेळता बऱ्याच गोष्टी अनुभवता येतात त्यांना आणि त्याचं शास्त्रीय स्पष्टीकरण हे कदाचित मोठं झाल्यावरती मिळतं. आपलं नेहमी असंच असतं की आपल्याला प्रत्येक गोष्टीची शास्त्रीय माहिती सुरुवातीला नसते, आपण ब्लाइंडली करत जातो, पण त्याचा नक्की अर्थ आपल्याला नंतर पुढे गेल्यावरती कळतं. विमानाच्याही बाबतीत तेच असतं. मुलांनी सुरुवातीला ती विमानं वापरून पाहावी म्हणून आम्ही सुरुवातीला एन्जॉय द फ्लाईट असा वर्ग घेतो की त्यात मुलांनी करायचं काही नाही, पण केलेली विमानं उडवायची कशी, ट्रिमिंग कसं करायचं, बॅलन्सिंग कसं करायचं एवढं फक्त शिकायचं त्याच्यात. आणि मग त्याच्या पुढच्या स्टेजला मग मेकिंग, मग कागदामधनं बनवायचं असेल तर कसं होतं, प्लॅस्टिक मधनं बनवायला काय होतं, लाकडातनं बनवायला काय करावं लागतं, असे इंजिनिअरिंग कॉलेज पर्यंत वर्ग असतात. त्याच्या स्पर्धा असतात परत, म्हणजे स्पर्धांना आपण एरोनॉटिकल सोसायटीतर्फे बक्षिसं दिली जातात. समतोल सपोर्ट ग्रुपच्या वतीनं 30 मार्च हा दिवस जागतिक बायपोलर दिन म्हणून साजरा करण्यात आला. दरवर्षी 30 मार्च हा दिवस जगभरात जागतिक बायपोलर दिन म्हणून साजरा केला जातो. या आजारातून पूर्णपणे सावरण्यासाठी केवळ औषधं पुरेशी नसून वैद्यकीय उपचार, आत्मजागरूकता, शिस्तबद्ध दिनचर्या आणि भावनिक आधार हे 4 घटक अत्यंत महत्वाचे आहेत. रुग्णांना आणि त्यांच्या पालकांना एकत्र येऊन आपले अनुभव सांगण्यासाठी त्यांनी समतोल हा सपोर्ट ग्रुप स्थापन केला आहे. या उपक्रमाविषयी समतोल ग्रुपचे संस्थापक वीरेन राजपूत यांनी माहिती दिली. ते म्हणाले, समतोल बायपोलर आधार गट पुण्यात 2 वर्षापूर्वी सुरू झाला 2024 मध्ये. बायपोलर हा आजार याला सपोर्ट ग्रुप नव्हता पुण्यात. एकतर डिप्रेशन आणि दुसरं मॅनिया असे एकाच आजारात 2 टोकं आहेत आणि या 2 टोकांमध्ये पेशंटची खूप त्रास होतो त्याला आणि लवकर लक्षात येत नाही हा आजार आणि खूप ट्विस्टी आजार आहे हा. तर त्यासाठी सपोर्ट ग्रुप नव्हता, आधार गट नव्हता. त्यामुळे आम्ही 2024 मध्ये डॉक्टर उल्हास सुकसुके, डॉक्टर विद्याधर वाटवे पुणे हॉस्पिटल आणि डॉक्टर सुजलताई वाटवे पुणे हॉस्पिटल यांनी मिळून यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी मिळून हा गट चालू केलाय. आता गेले 2 वर्षात जवळ 190 पेशंट्स आणि केअर गिव्हर्स असा मिळून ग्रुप आहे आणि या बायपोलर मूड डिसऑर्डर आजाराचं आम्ही अवेअरनेस स्प्रेड करतोय जास्तीत जास्त लोकांपर्यंत. कारण का जो आजार आहे
याला सायकॅट्रिस्टची औषधं हे खूप महत्वाचे असतात. सायकॅट्रिस्टचा फॉलोअप महत्वाचा असतो. दुसरं नियमित औषध उपचार घेणे आणि आधार गटचं खूप मोठी संकल्पना आहे. आणि 381व्या हिंदवी स्वराज्य शपथ दिनाचं औचित्य साधून श्री रायरेश्वर ग्रामस्थ संस्था रायरेश्वर, बायोस्फिअर संस्था पुणे, ग्रामपंचायत रायरी, स्वराज्य भूमी प्रतिष्ठान, रायरेश्वर स्मारक समिती आणि महाराष्ट्रातील अनेक विशेषतः मावळातील सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून चैत्र शुद्ध सप्तमी या दिवशी रायरेश्वर इथं विविध कार्यक्रमांचं आणि स्वराज्य कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. बायोस्फिअर संस्थेच्या वतीनं डॉक्टर सचिन पुणेकर यांनी या उपक्रमाविषयी अधिक माहिती दिली. नमस्कार, जय शिवराय. हिंदवी स्वराज्य शपथ दिन सोहळा अर्थात स्वराज्याचा कुंभमेळा 2026 नुकताच श्री क्षेत्र रायरेश्वर येथे अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरा झाला. आपणा सर्वांना ज्ञात आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी चैत्र शुद्ध सप्तमी 1645 या वर्षी त्यांच्या सहकारी मावळ्यांसह त्या काळातील परकीय आक्रमक राजवटीविरुद्ध श्री रायरेश्वर मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. या घटनेला एकूणातच भारतीय इतिहासात अनन्यसाधारण असं महत्व आहे. हिंदवी स्वराज्याच्या शपथेमध्ये भारतीय स्वातंत्र्याची बीजे पेरली गेली असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. 2026 हे वर्ष हिंदवी स्वराज्य शपथ दिनाचे 381वे वर्ष. या वर्षी देखील सालाबादप्रमाणे श्री क्षेत्र रायरेश्वर येथे भरगच्च आणि अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले गेले होते. दिनाचे औचित्य साधून हिंदवी स्वराज्य शपथ दिनानिमित्त रायरेश्वर येथे विविध उपक्रम व स्वराज्य कुंभमेळ्याचे आयोजन केले गेले, जसे की शंभू महादेव शिवलिंग जलाभिषेक व दुग्धाभिषेक, गड आणि ध्वजपूजन, छत्रपती शिवाजी महाराज पालखी मिरवणूक व अभिषेक, संस्कृती प्रतिष्ठान फलटण यांचा ढोलताशा व ध्वजपथक वाद्यसेवा, देशभक्त कोशकार श्री चंद्रकांत शाहसने संग्रहित 2000 क्रांतिकारांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन, शुभम दिघे, वरद कोळपकर, उर्वशी वैजवाडे आरेखित श्री जननी माता मंदिर व हिंदवी स्वराज्य स्तंभ चित्राचे विमोचन, डॉक्टर सचिन पुणेकर लिखित हिंदवी स्वराज्य शपथभूमी रायरेश्वर माहिती पुस्तिकेचे विमोचन, शिवकार्यात योगदान देणाऱ्या प्रातिनिधिक संस्थांचा यथोचित सन्मान, तसेच ग्रामस्थांकडून सरदार घराण्यांचा सन्मान आणि महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे शिववंदना अशा अनेक उपक्रमांची पर्वणी यावर्षी या स्वराज्य कुंभमेळ्यात होती. भवताल फाउंडेशन आयोजित आणि मायक्रो इनोटिक प्रायव्हेट लिमिटेड प्रायोजित भवताल टॉक 9 मध्ये खाण्यावर बोलू काही या विषयावर ज्येष्ठ पत्रकार आणि खाद्य संस्कृतीचे गाढे अभ्यासक डॉक्टर इब्राहिम अफगाण यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. खाणे ही केवळ माणसाची मूलभूत गरज नसून ती त्याच्या संस्कृतीची, इतिहासाची आणि प्रगल्भ विचारांची खरी ओळख आहे. तुम्ही जेवढ्या विविध चवींना सामोरे जाता आणि दुसऱ्याची खाद्य संस्कृती स्वीकारता तेवढे तुम्ही अधिक उदारमतवादी, विशाल हृदयी आणि क्षमाशील बनता. उत्तम अन्न आणि चवींची विविधता खऱ्या अर्थानं माणसाला एक उत्तम माणूस घडवते, असं परखड मत अफगाण यांनी यावेळी बोलताना मांडलं. यावेळी बोलताना डॉक्टर अफगाण म्हणाले की सोल फूड म्हणजे काय, जे तुम्हाला शांत करतं. जो काय पदार्थ असेल, जे काय असेल ते तुम्हाला शांत करतं. तुम्ही किती अस्वस्थ असा, हे सगळ्या अस्वस्थता ज्या आहेत या वेगवेगळ्या कारणाने असतात. म्हणजे आयुष्यातले प्रॉब्लेम्स असतात, अनेक समस्या असतात, निर्णय घेण्यातल्या अडचणी असतात, अनेक गोष्टी असू शकतात, नातेसंबंधातले गुंतागुंती असतात. पण एक फूड असतं जे तुम्ही खाल्लं की तुम्ही शांत होता. दॅट इज कॉल्ड सोल फूड. आता माझ्यासाठी ते काय आहे, माझ्यासाठी ते पोळी, दूध आणि साखर आणि त्याच्यात जर असेल तर केळं टाकायचं. दॅट इज माय सोल. हे अत्यंत सोपं फूड असतं. तो एखादा ठिकाणचा वडा असू शकेल ज्याने तुम्ही शांत होता. देन आय एम रेडी टू टेक ऑन माय लाईफ. तर ते शोधणं मला वाटतं की इट इज अन इन्क्वायरी. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात असे सोल फूड. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन केलं माधवी कुलकर्णी यांनी. तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.